श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र. नांदेड महापालिका हद्दीत विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला उत्स्फूर्त प्रतिसाद. नांदेड जिल्ह्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध. जिल्ह्यात 26,71,000 मतदार आणि नांदेड शहरासाठी 167 कोटी रुपयांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेस मंजुरी. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती. नांदेड शहरात विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा उत्साहात पार पडला. नांदेड महापालिका हद्दीत 13 ठिकाणी ही यात्रा पोहोचली. यावेळी महापालिका अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. या यात्रेत 1029 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. त्यामध्ये पंतप्रधान स्वनिधी योजनेसाठी 271 अर्ज भरून घेण्यात आले. आरोग्य तपासणी शिबिरात 391 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यावेळी 397 नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढून घेतले. अनेक लाभार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या लाभाची माहिती मेरी कहाणी मेरी जुबानी अंतर्गत सांगितली. नांदेड जिल्ह्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली. जिल्ह्यात एकूण 26,71,537 मतदार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात 3,258 मतदारांची वाढ झाली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या अद्ययावती करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम तसंच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली. नांदेड शहराचा होत असलेला विस्तार आणि उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई या बाबी लक्षात घेत नांदेड महानगरपालिकेनं अमृत 2 योजनेअंतर्गत तयार केलेल्या 167 कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेस राज्यस्तरीय उच्चाधिकार सुकाणू समितीनं मान्यता दिली आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेनं छत्रपती संभाजीनगर इथल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांकडे हा प्रस्ताव पाठवला होता. या वाढीव पाणीपुरवठा योजनेस मान्यता मिळाल्यानं शहरवासियांचा उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाच्या वतीनं करण्यात आलेल्या मराठा आरक्षण सर्वेक्षणाचं काम नांदेड जिल्ह्यात पूर्ण झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांनी दिली. जिल्ह्यात 6,15,719 कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात आलं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं नांदेड जिल्ह्यात प्रशासकीय पातळीवरील तयारीला वेग आला आहे. नांदेडमध्ये क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. 2 सत्रात झालेल्या या कार्यशाळेत जवळपास 700 क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. दरम्यान नांदेडमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संयुक्त प्रयत्न करणं, माहितीची देवाणघेवाण, अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी एकत्रित उपाययोजना करणं आदी बाबींवर चर्चा करण्यात आली. अनधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी राज्य शासनानं जाहीर केलेल्या नवीन धोरणानुसार नांदेड जिल्ह्यात नागरिकांना बांधकामासाठी स्वस्त दरानं वाळू उपलब्ध करून दिली जाणार आहे. नागरिकांना वाळू डेपोवरून प्रतिब्रास 600 रुपये आणि इतर कर 77 रुपये याप्रमाणे ऑनलाईन प्रणालीद्वारे वाळू विक्री करण्यात येणार आहे. श्री सचखंड गुरुद्वारात श्री गुरु गोविंद सिंगजी यांचा प्रकाश पर्व उत्साहात साजरा झाला. या प्रकाश पर्वानिमित्त झालेल्या विशेष कीर्तन दरबारमध्ये देशभरातील रागी जथ्थे यांनी आपली सेवा सादर केली. प्रकाश पर्वानिमित्त काढलेल्या नगर कीर्तनमध्ये निशाण साहिब, गतका आखाडा, कीर्तनी जथ्थे सहभागी झाले होते. श्री सचखंड गुरुद्वारा बोर्ड 1956च्या कायद्यातील कलम 11 मध्ये संशोधन करून 5 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत न्यायमूर्ती भाटिया कमिटीचा अहवाल पारित करून गुरुद्वारा अधिनियम 2024 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावित अधिनियमाविरुद्ध नांदेडमध्ये संत बाबा बलविंदर सिंगजी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुद्वारापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला होता. अयोध्येत श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त नांदेड जिल्ह्यातही विविध कार्यक्रम पार पडले. अयोध्येतील रामलल्ला इथल्या पूजाविधीचं थेट प्रसारण विविध मंदिरांमध्ये दाखवण्यात आलं. नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे जुना मोंढा इथल्या श्रीराम मंदिरात उपस्थित होते. जिल्हाभरात महाप्रसाद, आरती, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम पार पडले. नांदेड महानगरपालिकेनं 2023-24 मध्ये पाणीपट्टी दरामध्ये केलेली वाढ मागे घेतली आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या सूचनेनंतर तसंच विविध पक्ष संघटनांच्या मागणी आणि आक्षेपानंतर पाणीपट्टीत ही कपात करण्यात आली. आता घरगुती नळ जोडणीसाठी 4,300 ऐवजी 3,500 रुपये कर आकारणी केली जाणार आहे. तर व्यावसायिक जोडणीसाठी 17,750 रुपये आकारण्यात येतील. विशेष म्हणजे दारिद्र्य रेषेखालील नळ जोडणी धारकास 50% कमी दरानं म्हणजेच 1,750 रुपये पाणीकर आकारण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिन जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. नांदेड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते झालं. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या 27 बालकांवर मुंबईमध्ये हृदय शस्त्रक्रिया होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड इथल्या जिल्हा रुग्णालयात 128 बालकांची 2D इको तपासणी करण्यात आली. त्यातील 27 बालकांवर मुंबईतील बालाजी हॉस्पिटल इथं मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी उपचार केले जाणार आहेत. नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.